नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघदरा चॅनलमध्ये। इथे मी तोरणपट्टी विणलेली आहे। तर इथे मी 15 क्रोशियाची घरं साईडला सोडलेली आहेत आणि इथं ही लोकर जॉईन करून घेतलेली आहे। तर इथं आपल्याला 5 चेनची घरं विणायची आहेत आणि ह्याच क्रोशियाच्या घरामध्ये हे चेन विणून घ्यायचे आहे। परत पुढील ह्या क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि इथून पुढे आपल्याला या चेनच्या घरामध्ये ते क्रोशिया विणायचे आहेत। 4 क्रोशिया विणल्यानंतर चौथ्या क्रोशियावरती इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत आणि खालील ह्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। पुढे पण सेम आपल्याला परत 3 क्रोशिया खाली इथे साईडच्या चेनमध्ये ह्या विणायच्या आहेत। नंतर परत पुढे आपल्याला इथे एकूण 15 चेन बनवायचे आहेत। सेम याप्रमाणेच इकडे क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। तीन क्रोशिया नंतर चौथ्या क्रोशियावरती आपल्याला सेम याप्रमाणे इकडे चेन विणून घ्यायचे आहेत। इथे 4 चेन विणायचे आहेत आणि खालील चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे आणि पुढील 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। या 3 क्रोशियानंतर समोरील या क्रोशियाच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम समोरील या चेनच्या क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणल्यानंतर इथून आपल्याला या चेनच्या घरामध्ये ते क्रोशिया विणायचे आहेत। सात क्रोशिया विणल्यानंतर 8व्या क्रोशियावरती आपल्याला पाच चेनची घर बनवायची आहेत आणि या चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे आणि उरलेले परत 7 क्रोशिया ह्या राहिलेल्या चेनच्या घरामध्ये ते विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये इथे चेन विणायची आहे आणि इथे क्रोशिया इथे विणायचे आहेत आपल्याला। प्रथम छोट्या आकाराचे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत, त्यानंतर लांब क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। जेणेकरून इथे पानाचा आकार तयार होईल। 11 क्रोशिया साईडचे विणून झाल्यानंतर इथे आपल्याला परत 4 ते 5 चेन बनवायचे आहेत आणि या चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे आणि उरलेले हे 11 क्रोशिया साईडचे विणून घ्यायचे आहेत।
या 11 क्रोशियानंतर इथे चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे आणि परत पुढील हे क्रोशिया ह्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला विणायचे आहेत. साईडला 7 क्रोशिया विणायचे आहेत. मध्यभागी सेम 4 चेन विणायचे आहेत आणि चेनच्या घरामधून चेन काढून घेऊन उरलेले क्रोशिया साईडचे इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे हे याप्रमाणेच ह्या पुढील ह्या चेनच्या घरामध्ये हे इथे विणून घ्यायचं आहे. पुढील चेनच्या घरामध्ये पण सेम हे विणून घ्यायचं आहे. इथं चेन विणल्यानंतर हे इथं कट करून घ्यायचं आहे. नंतर पुढे इथे आपल्याला 1 2 3 4 5 5व्या घरामध्ये लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. पुढे इथे 15 चेन विणायचे आहेत आपल्याला आणि ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. परत पुढेही इथे आपल्याला चेन विणायचे आहेत. या 15 चेन विणल्यानंतर परत पुढे इथे आपल्याला इथे या चेनच्या घरामध्ये इथे चेन विणून घ्यायचे आहेत. पुढेही पण आपल्याला सेम परत 15 चेन इथे विणायचे आहेत. आणि या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला ही चेन विणून घ्यायची आहे. परत इथे 15 चेन विणायचे आहेत. आणि या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे पण 15 चेन विणायचे आहेत. आणि या चेनच्या घरामध्ये इथे चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे पण 15 चेन विणायचे आहेत. आणि या चेनच्या घरामध्ये इथं चेन विणून घ्यायची आहे. या 15 चेन इथे आपल्याला 1 2 3 4 5 5व्या क्रोशियाच्या घरामध्ये इथे ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत. असे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि नंतर पुढेही पुढील चेनमध्ये आपल्याला सेम असेच क्रोशिया विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला ह्या चेनमध्ये चेन विणायची आहे आणि पुढील क्रोशियाच्या चेनच्या घरामध्ये पण आपल्याला सेम चेन एवढेच क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम मध्यभागील चेनमध्ये क्रोशिया विणल्यानंतर मध्यभागील क्रोशियावरती आपल्याला इथे 4 चेनची घरं विणायची आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे आणि पुढील क्रोशियाची घरं ह्या चेनच्या घरामध्ये विणून घ्यायची आहेत. ही अशी घरं पूर्ण तोरणपट्टीला विणून घ्यायची आहेत. सर्व विणून झाल्यानंतर मध्यभागी असे 4 ते 5 चेन द्यायचे आहेत आणि चेन लावून गोंडे लावून घ्यायचे आहेत. आणि साईडला असे 15 चेन देऊन ह्यामध्ये क्रोशिया विणून इथे आपल्याला असे गोंडे लावून घ्यायचे आहेत. असं हे तोरण तयार झालेलं आहे.
आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.